नमस्कार मित्रांनो. तर आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपला हा ब्लॉग ओरिएंटेशन युनिव्हर्सिटीमध्ये कसं असते किंवा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी स्वागत कसं केलं जातं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचपूर्वी माझ्या ज्या पहिल्या ब्लॉगला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की नवीन काय मी केलं पाहिजे. तर चला निघूया. तर जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलेलो आहे युनीमध्ये. आणि युनीमध्ये तुम्ही बघू शकता की खूप गर्दी झालेली आहे. तर ह्या गर्दीचं कारण असं की नवीन आलेले सगळे विद्यार्थी आहेत, म्हणजे नवीन सगळ्या देशातनं, इंडियातनं, बांगलादेश, व्हिएतनाम अशा बरेच कंट्रीजमधनं आलेले सगळे आहेत. तर तुम्ही बघू शकता आज नवीन त्यांचं ओरिएंटेशन आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे आपला इंडियन आयसासा क्लब आहे की ज्याचं म्हणजे फुल फॉर्म आहे की इंडियन स्टुडंट्स असेंब्ली फॉर साऊथ ऑस्ट्रेलिया. म्हणजे ही फक्त युनिव्हर्सिटीतल्या मुलांसाठी एक कम्युनिटी, म्हणजे आपल्या इंडियन मुलांसाठी, जेणेकरून त्यांना थोडंसं फ्री होती. आणि तुम्ही बघू शकता की गेम्स पण त्यांनी ठेवलेले आहेत आणि हे सगळे स्टुडंट्स आहेत तिथं बसलेले. आणि थोड्याच वेळात कार्यक्रम पण सुरू होईल. हा आपला मित्र आहे पंजाबवरून आलेला. आणि खूप मोठ्या प्रमाणात नवीन विद्यार्थी आलेत. इंडियन्स आहेत, काही दुसऱ्या भागातून आहेत, बरेच असे विद्यार्थी आहेत. आणि आपण इथं सिनियर म्हणून आलो आहे आत्ता सध्या. तर आपण इथले सिनियर म्हणजे 1-1.5 वर्ष होऊन गेलं आहे मला, म्हणजे माझे लास्ट सेमिस्टर बाकी आहे. आणि हे आलेत आत्ता सगळे. आज खूप खुश आहेत, हे नवीन काहीतरी भेटणार आहे. 2 महिन्यांनी ह्यांनाच भेटलं की हे म्हणतील अरे काय आहे हे, इतके वैतागून जातील. इथे DJ पण ठेवलेलं आहे यांनी. DJ म्हणजे थोडेसे गाणे वगैरे वाजवतील आणि नंतर थोडा डान्स वगैरे पण होईल एखाद्या वेळेस झाला तर. आणि तिथे त्या बाजूला मला असं वाटतं की काहीतरी ॲक्ट वगैरे चालू आहेत की काहीतरी बडबडायला लागली आहे. आणि तुम्ही बघू शकता की इकडं जे आहे ते या बाजूला तो माणूस तो ॲक्ट करणार आहे. आणि सगळे मुलं इथं इतके खुश आहेत की वाह, आनंद गगनात मावेल ना त्यांचा. तर मित्रांनो आपल्याकडे एक जे इंडियन स्टुडंट्स आहेत, म्हणजे बेसिकली कुठून आहे ते सांगू आपण. हिंदी में ही बात करूँगा मैं, तो टेंशन ना ले. ओके. तो भाई आपका नाम बताओ. मेरा नाम है तनिष्क सिंह आलूवालिया. कहाँ से हो आप? पंजाब. कब आए हो, क्या है आप, कौन सा कोर्स कर रहे हो? अच्छा, मैं 18 तारीख को आया था और मेरा कोर्स है बैचलर्स ऑफ बिजनेस मार्केटिंग. 18 तारीख को आए कि सुबह आए यहाँ पे? यहाँ तो सुबह आया. मैं यहाँ का पूछ रहा हूँ. अच्छा, मैं ऑस्ट्रेलिया 18 को आया. ऑस्ट्रेलिया 18 को आया. अच्छा, तो कैसा था यूनी? यूनी तो बढ़िया था भाई. यहाँ एक अपना भाई मिला, एक महाराष्ट्र से यश करके. हाँ. वो बढ़िया बंदा था भाई. मैं भी मिला हूँ ना. हाँ, तुम तो उससे भी बढ़िया भाई. हाँ. एक नंबर. सही है. और फिर स्टेबल रहना यार. स्टेबल भाई, काय करता है कैमरा मैन? कैसा कैमरा मैन बनेगा रे तू? और फिर एक्सप्लोर किया कि नहीं एडिलेड, कैसे था कुछ? एक्सप्लोर किया भाई, मैं बीच पे गया, बीच बहुत बढ़िया लगा. सही लगा? हाँ, बहुत बढ़िया. बनाना राइड किया? नहीं, बनाना राइड नहीं किया. ऐसा नहीं किया. बीच में ऐसा देखा. ये थोड़ा ऊपर पकड़ लेना. हाँ, सॉरी भाई. वो आवाज नहीं जाता है. अच्छा, सस्ता वाला है ना. तो उसकी वजह से महंगा है. तो ओरिएंटेशन जा रहे हो कि नहीं? ओरिएंटेशन जाता है भाई, जाता. चलेगा. कोई नहीं, मिलते हम लोग. हाँ, मिलते हैं भाई. जल्दी. यस. मेरा चैनल है पुणेकर्स इन ऑस्ट्रेलिया ओके करके यूट्यूब पे. तो मैं शेअर करूँगा, वो फॉलो कर लेना. ओके भाई. येस थँक्स. आणि त्यानंतर आपल्याला इथं एक इथलीच एक गोरी अशी म्हणजे जे पेज वगैरे चालवतात ते पण मला भेटले. आणि त्यांनी थोडेसे काही प्रश्न पण केले. बराच वेळ त्यांच्याशी बोलणं झालं. आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला हे जे त्यांच्या हातात आहे ब्रेडवर त्यांचे वेजिमॅट म्हणून एक रेसिपी आहे ती आपल्याला खायला दिली होती. मला असं वाटलं काहीतरी चॉकलेट टाईप असेल, पण इतकं घाण होतं, इतकं बेकार. It's difficult. पण काय करणार, It's difficult to खायला go down. लागलं. Yeah. I can't. Well, you know what? The fact that you tried is amazing. That's the Australian spirit. No worries. Hopefully try. by the end of your time here, you'll love Vegemite. Really?
I'll try. Thank you Thanks. so much. We hope you enjoy Adelaide. Yeah.